श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. तुम्हा सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत आहे. आज आपण खूप महत्त्वाची व्हिडिओ पाहणार आहोत. अवघ्या 2 दिवसांवर गुढीपाडवा आला आहे. गुढीला कोणत्या रंगाची साडी नेसवणे शुभ असेल, पहा. कशी करावी गुढीची शास्त्रोक्त पूजा, ही संपूर्ण माहिती आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नवे पान, नवा दिवस, नवी स्वप्न, नवी आशा, नव्या दिशा, नवं यश. गुढीपाडव्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. गुढीपाडव्याला गुढी कशी तयार करावी, मंत्र, उपाय आणि गुढी उतरवण्याची वेळ गुढीपाडवा जवळ आला आहे. त्यामुळे या निमित्ताने गुढी कशी उभारावी, त्यासाठी कोणते मंत्र म्हणावेत हे जाणून घ्या. गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त. हिंदी दिनदर्शिकेनुसार गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त 19 मार्च रोजी सकाळी 6:44 ते सकाळी 8:14 आहे. अभिजित मुहूर्त दुपारी 12:04 ते दुपारी 12:53 असेल. लाभ मुहूर्त दुपारी 12:46 ते दुपारी 2:17 असेल. अमृत मुहूर्त दुपारी 2:17 ते दुपारी 3:49 असेल. गुढी उतरवण्याचा शुभ मुहूर्त 19 मार्च रोजी संध्याकाळी 5:18 ते संध्याकाळी 6:49 असेल. 1. पूर्वतयारी वेळ गुढी सूर्योदयानंतर लगेच उभारली पाहिजे. ब्रह्ममुहूर्तावर उठून अभ्यंग स्नान उरकून घेणे उत्तम. जागा घराच्या प्रवेशद्वारापाशी किंवा खिडकीत, जिथे बाहेरून सर्वांना दिसेल अशा उंच जागी गुढी उभारावी. ती जागा स्वच्छ करून तिथे रांगोळी काढावी. तसेच गुढी कशी तयार करावी, साहित्य आणि मांडणी काय. 1. काठी. 1 मध्यम उंचीची बांबूची काठी स्वच्छ धुवून घ्या. 2. वस्त्र. काठीच्या वरच्या टोकाला नवीन रेशमी वस्त्र, शक्यतो पिवळे, लाल किंवा जरीची काठ असलेली साडी, खण बांधा. 3. गाठी आणि कडुलिंब. त्या वस्त्रासोबत साखरेची गाठी, कडुनिंबाची डहाळी आणि आंब्याची पाने एकत्र करून बांधा. 4. फुलांचा हार. झेंडूच्या फुलांचा हार गुढीला अर्पण करा. 5. तांब्या, कळश. सर्वात शेवटी काठीच्या टोकावर तांब्याचा किंवा चांदीचा तांब्या, कळश, उपडा ठेवा. या तांब्यावर कुंकवाचे 5 बोटे स्वस्तिक काढावे. 3. गुढी उभारण्याची पद्धत. तयार केलेली गुढी जमिनीला स्पर्श होणार नाही अशा बेताने एका उंच ठिकाणी पाटावर किंवा अडकून किंचित कळती झुकलेली उभारावी. गुढी उभारताना तिचे तोंड घराच्या बाहेरच्या बाजूला असावे. 4. पूजा विधी. गंध, अक्षता. गुढीला हळद, कुंकू आणि अक्षदा वाहून नमस्कार करावा. नैवेद्य. गुढीला गूळ खोबरे किंवा श्रीखंड पुरीचा नैवेद्य दाखवावा. प्रार्थना. हे ब्रह्मदेवा, हे विष्णू, हे नवीन वर्ष आम्हाला आरोग्यदायी आणि सुख समृद्धीचे जावो अशी प्रार्थना करावी. 5. विशेष परंपरा. कडुलिंबाचे सेवन. गुढी उभारल्यानंतर घरातील सर्वांनी कडुलिंबाची पाने, जिरे, ओवा, हिंग, मीठ आणि गूळ एकत्र करून त्यांचे चाटण घ्यावे. हे आरोग्यासाठी उत्तम मानले जाते आणि जीवनातील सुखदुःखाचा समतोल राखण्याचे प्रतीक आहे. 6. गुढी उतरवण्याची वेळ. सूर्यास्ताच्या वेळी पुन्हा गुढीला हळद कुंकू वाहून आणि प्रार्थना करून ती सन्मानाने खाली उतरवावी. गुढीवरची साखर गाठी सर्वांना प्रसाद म्हणून वाटावी. यावर्षी 2026 गुढीपाडवा 19 मार्चला कोणत्याही शुभ कार्यात हिरव्या रंगाची साडी किंवा हिरवा चुडा सुवासिनी सौभाग्याचे प्रतीक म्हणून परिधान करतात. त्यामुळे गुढीला देखील या रंगाची साडी निश्चित नेसून तिचे सौंदर्य तुम्ही खुळू शकता. गुलाबी रंगाचे देखील एक वेगळे वैशिष्ट्य धार्मिक कार्यात आहे. होळीच्या सणाला गुलाल लावून हा सण आनंदाने साजरा करतात. तसेच देवांना सुद्धा गुलाल लावूनच होळी खेळतात, म्हणून हा रंग शुभ मानला जातो. या रंगाची साडीसुद्धा उठावदार दिसते. त्यामुळे गुढीसाठी गुलाबी रंग तुम्ही वापरू शकता. पिवळा रंग. पिवळ्या रंगाला तेजस्वी आणि शुभ मानले जाते. हा रंग भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे.
पिवळा रंग हा सकारात्मकता, प्रसन्नता व ऊर्जेचे प्रतीक मानला जातो. पिवळे पितांबर देवाला नेसवले जाते, त्यामुळे गुढीसाठी तुम्ही पिवळा रंग वापरू शकता. गुढीसाठी कोणता रंग वापरू नये हे आता आपण पाहूया. गुढीपाडव्याचा सण हा 3.5 शुभ मुहूर्तापैकी एक मानला जातो. गुढीला मांगल्याचे प्रतीक मानतात, त्यामुळे गुढीसाठी नेहमी उठावदार व शुभ रंग वापरणे लाभदायक सांगितले जाते. गुढीसाठी साडी देखील पारंपरिक भरजरी निवडावी, ज्यामुळे गुढी अधिक प्रसन्न आणि खुलून दिसते. मात्र गुढीला साडी नेसवताना काळ्या रंगाचा वापर अजिबात करू नये असे सांगितले जाते. काळा रंग हा नकारात्मकता दर्शवतो अशी मान्यता असल्याने शुभ कार्यात हा रंग परिधान केला जात नाही. त्यामुळे हा रंग सोडता तुम्ही वरील रंगापैकी कोणत्याही रंगाची साडी गुढीला नमस्ते ब्रह्मरूपाय विष्णुरूपाय ते नमस्ते सर्व देवांना इप्सितार्थ प्रदायक. संकल्पाचा मंत्र. पूजा सुरू करण्यापूर्वी हातामध्ये अक्षता आणि पाणी घेऊन हा छोटा संकल्प सोडू शकता. ओम विष्णू श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णुराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्राह्मणो द्वितीये परार्ध अस्मिन् वर्तमाने रौद्र नाम संवत्सरे चैत्रमासे शुक्लपक्षे प्रतिपदाया तिथौ मम गृह शांती आरोग्य ऐश्वर्य प्राप्त्यर्थ ब्रह्मध्वज पूजन अहं करिष्ये. कडुलिंबाचा प्रसाद घेतानाचा श्लोक. गुढीपाडव्याला कडुलिंबाची पाने खाणे आरोग्यदायी मानले जाते. तो प्रसाद म्हणून ग्रहण करताना हा मंत्र म्हटला जातो. शतायुवर्ज देहाय सर्वसंपत्कराय च सर्वारिष्ट विनाशाय निंबपत्र भक्षणम. सुखसमृद्धीसाठी प्रार्थना. पूजा पूर्ण झाल्यावर हात जोडून ही प्रार्थना करा. ब्रह्मध्वज नमस्तेस्तु सर्वाभीष्ट फलप्रद प्राप्तेस्मिन वत्सरे नित्य मदगृहे मंगलम कुरु. काही खास गोष्टी लक्षात ठेवा. पूजेची मांडणी. गुढी उभारलेल्या जागी छोटी रांगोळी काढून त्यावर गंध अक्षता वाहाव्यात. नैवेद्य. गुढीला गूळ खोबरे किंवा श्रीखंड पुरीचा नैवेद्य दाखवावा. वेळ. शक्य असल्यास सूर्योदयानंतर 5 ते 10 मिनिटांच्या आत गुढी उभारून पूजा करणे सर्वात शुभ मानले जाते. गुढीपाडव्याला दारात छान आंब्याच्या पानांनी सजवलेली सुंदर भरजरी साडी नेसवलेली गुढी उभारण्यात येते. गुढीला साडी नेसवताना ती कोणत्या रंगाची असावी असा प्रश्न अनेकांना पडतो. त्यामुळे आज पाहूयात की गुढीच्या साडीचा रंग निवडताना कोणत्या रंगांना शुभ मानतात व प्राधान्य दिलेच पाहिजे. गुढीपाडवा हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाच्या सणांपैकी एक आहे. या सणापासून मराठी नववर्षाची सुरुवात होते. गुढीला छान पारंपरिक भरजरी साडी नेसून तिला सजून दारात उभारले जाते. गडद रंगाच्या सुंदर साडीत गुढीचे रूप देखील खुलून दिसते. मात्र शास्त्रानुसार गुढीसाठी जर तुम्ही काही विशेष रंगांच्या साड्यांना प्राधान्य दिले तर ते अधिक शुभ मानले जाते. गुढीला तुम्ही साडी नेसवताना काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. पाहूयात गुढीला यंदा कोणत्या रंगाची साडी नेसवणे शुभ असेल. गुढीला मांगल्याचे प्रतीक मानले जाते, त्यामुळे गुढीला साडी नेसवताना ती नवीनच साडी नेसवतात. साडीसोबत गुढीला खणाचा ब्लाऊज पीससुद्धा लावतात. त्यामुळे गुढीला कोणत्या रंगाची साडी नेसवावी याबाबत शास्त्रात काही गोष्टी सांगितल्या आहेत. गुढीच्या साडीसाठी रंग निवडताना तो प्रसन्न असावा. रंग गडद असला तरी तो उठावदार असावा. तसेच त्या रंगाचे धार्मिक महत्त्व देखील असावे असे मानतात. लाल. हिंदू धर्मात लाल रंगाला सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. कोणत्याही धार्मिक आणि शुभ कार्यात लाल रंग वापरला जातो. नववधूसाठी देखील हा रंग शुभ मानतात. तसेच लाल रंग शौर्याचा रंग मानला जातो. त्यामुळे गुढीला लाल रंगाची साडी नेसवणे शुभ मानले जाते. केशरी. गुढीला नेसवू शकता. गुढीपाडव्याला राशीनुसार करा खरेदी. शुभ मुहूर्तावर आवर्जून करा या वस्तूंची शॉपिंग. गुढीपाडव्याला हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाचा सण मानला जाते. या सणापासून हिंदू नववर्षाची सुरुवात होते. दारात गुढी उभारून तिची विधिवत पूजा केल्याने कौटुंबिक सुख, समृद्धी, आनंद मिळतो असे मानतात. गुढीपाडव्याचा दिवस हा 3.5 शुभ मुहूर्तापैकी एक मानला जातो.
या दिवशी मंगल कार्य करणे शुभ मानले जाते. तसेच पाडव्याला जर काही वस्तूंची खरेदी केली तर त्यात वृद्धी होते असे मानल्याने या दिवशी अनेक जण सोने, चांदी, वाहन खरेदी, घर खरेदी करतात. काही जणांना मौल्यवान वस्तू खरेदी करणे जमत नाही. अशांसाठी देखील ज्योतिषशास्त्रात काही पर्याय आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही तुमच्या राशीनुसार काही वस्तूंची खरेदी केली तर त्याचा लाभ तुम्हाला मिळू शकतो असे मानले जाते. पाहूयात कोणत्या राशींनी या दिवशी कोणत्या वस्तूंची खरेदी करणे फलदायी ठरेल. मेष राशींच्या लोकांनी गुढीपाडव्याच्या दिवशी सोने, तांब्याच्या वस्तू व मालमत्ता जसे की घर, जमीन खरेदी करू शकता. या वस्तूंची खरेदी करणे तुमच्यासाठी शुभ ठरेल. वृषभ राशींच्या लोकांचा स्वामी ग्रह शुक्र असल्याने तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी चांदीचे दागिने किंवा चांदीच्या कोणत्याही वस्तू घेऊ शकता. तसेच नवीन कपड्यांची शॉपिंग करावी. याशिवाय महिलांनी सौंदर्य प्रसाधने खरेदी केल्यास लाभ मिळेल. मिथुन राशींच्या लोकांनी गुढीपाडव्याच्या दिवशी इलेक्ट्रिक उपकरणे, कोणत्याही इलेक्ट्रिकल वस्तू, लाईट्स, लॅम्प किंवा पुस्तके खरेदी करावीत. कोणत्याही प्रकारची पुस्तके या दिवशी घेऊ शकता. कर्क राशींच्या लोकांना आपल्या आयुष्यात लाभ मिळवण्यासाठी गुढीपाडव्याच्या दिवशी चांदीची भांडी किंवा कोणत्याही प्रकारच्या घरगुती वस्तू, शोभेच्या वस्तूंची शॉपिंग करणे लाभदायक ठरेल. सिंह राशींच्या लोकांनी गुढीपाडव्याच्या दिवशी सोन्याचे दागिने किंवा सोन्याच्या कोणतीही वस्तू तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार खरेदी करावीत. अनेकांना सोने खरेदी करणे शक्य नसते. अशांनी या दिवशी तांब्याच्या वस्तू किंवा भांडी खरेदी करणे फलदायी ठरेल. कन्या राशींच्या लोकांनी गुढीपाडव्याच्या दिवशी इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी अवश्य करावी. तसेच या दिवशी तुम्ही तुमच्या मुलांसाठी वह्या, पुस्तके देखील घेऊ शकता. याशिवाय तुम्ही गुंतवणुकीच्या वस्तू जसे की शेअर्स खरेदी करू शकता. तूळ राशींच्या लोकांनी गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन गाडी खरेदी करू शकता. तुमच्यासाठी वाहन खरेदी करणे लाभदायक असेल. तसेच तुम्ही या दिवशी फॅशनच्या वस्तू म्हणजेच गॉगल, फॅशनेबल कपडे, बेल्ट, शूज खरेदी करू शकता. वृश्चिक राशींच्या लोकांनी गुढीपाडव्याच्या दिवशी सोन्याची खरेदी करणे शुभ मानले जाते. या दिवशी तुम्ही सोन्याचे दागिने किंवा सोन्याची कोणतीही वस्तू खरेदी करू शकता. ज्या लोकांची क्षमता सोने खरेदी करण्याची नसते त्यांनी या दिवशी तांबे खरेदी करावे. धनु राशींच्या लोकांनी सोन्याचे नाणे किंवा दागिने गुढीपाडव्याच्या दिवशी खरेदी करावीत. या दिवशी तुम्ही धार्मिक पुस्तके खरेदी केलीत तर तुम्हाला त्याचा चांगला लाभ मिळू शकतो. मकर राशीच्या लोकांनी गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन वाहन खरेदी करणे शुभ ठरेल. याशिवाय तुमच्या राशींच्या लोकांनी या दिवशी लोखंडी वस्तू खरेदी करणे देखील लाभदायक ठरेल. तसेच कोणत्याही प्रकारची मालमत्ता खरेदी करणे फलदायी असेल. कुंभ राशींच्या लोकांनी गुढीपाडव्याच्या दिवशी वाहन खरेदी करणे अतिशय शुभ असेल. तसेच तुम्ही या दिवशी इलेक्ट्रॉनिकच्या कोणत्याही छोट्या मोठ्या गोष्टी खरेदी करू शकता. याशिवाय तुम्ही स्टीलची भांडी देखील या दिवशी घेऊ शकता. मीन राशींच्या लोकांनी गुढीपाडव्याच्या दिवशी सोन्याचे दागिने खरेदी करणे लाभदायक असेल. याशिवाय तुम्ही पिवळे वस्त्र किंवा पूजा साहित्य या दिवशी खरेदी करू शकता, ज्याचा तुम्हाला खूप मोठा लाभ मिळेल. अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलंच की गुढीला कोणत्या रंगाची साडी नेसवणे शुभ असेल किंवा गुढीची पूजा कशी करावी, तसेच शुभ मुहूर्त काय, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.